25 वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंकाळ येथे सुरू झाली आहे। डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात। प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, म्हसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवटेमंकाळ। संपर्क 023 41 222 900, मोबाईल 92 72 10 40 41। नमस्कार, के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आपण आले आहोत कुच्ची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये। कुच्ची जिल्हा परिषद मतदारसंघातील कोकळे या पंचायत समिती गणामध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची प्रचारासाठी या गावामध्ये बैठक सभा आयोजित करण्यात आलेली आहेत। ते या निमित्ताने आलेले आहेत। कुच्ची जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे इंद्रजित काशीलिंग कोळेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। इंद्रजित काशीलिंग कोळेकर यांची पार्श्वभूमी अशी आहे। काशीलिंग कोळेकर यांनी महांकाली साखर कारखान्याच्या माध्यमातून संचालक म्हणून काम केलेले आहे। त्या भागात ते चांगले परिचित आहेत, शेतकऱ्यांशी ते संबंधित आहेत। त्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या घरामध्ये उमेदवारी देऊन त्यांनी विरोधकांना मोठे आव्हानच उभे केलेले आहेत। तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने मीना गजानन ओलेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। महायुतीमधून अशा या उमेदवारी देण्यात आलेल्या आहेत। त्यांच्या प्रचारासाठी राजवर्धन घोरपडे सरकार आलेले आहेत। त्यांचे या मतदारसंघात विजन काय आहे, या पुढच्या काळात ते कशा पद्धतीने काम करणार आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। आज या कवटेमंकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता सर्व प्रचार यंत्रणा सुरू आहे। या निवडणुकीला सामोरे जात असताना निश्चितपणानं तालुक्याच्या विकासाचं विजन आमच्या तमाम मंडळींच्या पुढे आहे। या तालुक्यातील शेती अधिक किफायतशीर करणं, या तालुक्यात मूलभूत सुविधांची जी उणीव आहे, रस्त्यांची बिकट अवस्था झालेली आहे, ह्या सर्व ट्रान्सफॉर्मर महावितरणच्या विद्युत व्यवस्थेची वितरणाची व्यवस्था कुचकामी ठरलेली आहे। रात्री शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळत नाही, रात्रीची लाईट मिळते, ह्या सर्व प्रश्न आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी तरुण मुलांच्या हाताला काम देण्यासाठी इथनं पुढच्या काळामध्ये हा जो विकासाचा बॅकलॉग आहे हे भरून काढण्याकरिता या निवडणुकीला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी, जनस्वराज्य पक्ष आणि काही आमचे घटक मित्रपक्ष यांच्या माध्यमातून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत। यामध्ये आज पंचायत समिती गणातून जे उमेदवार आहेत मीना गजानन ओलेकर, त्यांच्या प्रचारासाठी उदय भोसले सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। भारतीय जनता पार्टी जे राज्यामध्ये सत्तेत आहे, तुमचे विजन काय असणार आहे? ज्या मतदारसंघामध्ये जे उर्वरित विकास कामे आहेत त्याच्यावर आपलं कसं लक्ष केंद्रित कराल? नक्कीच केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे। आज आपण बघताय संपूर्ण पद्धतीनं कशा पद्धतीने या राज्याचा देशाचा जवळजवळ 2047चं विजन भारत महासत्ता बनवण्याच्या दृष्टीनं काम चालू आहे आणि ते विजन घेऊन आज आम्ही जनतेच्या समोर जात आहोत। या जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे, या तालुक्यामध्ये जी परिस्थिती आहे, गेल्या 17 ते 18 वर्षामध्ये ज्या तालुक्याची जशी फरफट झालेली आहे ती भरून काढण्यासाठी या ठिकाणी आम्ही घोरपडे सरकारांच्या नेतृत्वात सर्व महायुती अशी निर्माण केलेली आहे। आणि या महायुतीच्या माध्यमातून जनतेलाही आता कळून चुकलेलं आहे की आपली माणसं कोण आहेत, आपल्या कामाची माणसं कोण आहेत, या तालुक्याच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवणारी माणसं कोण आहेत आणि या तालुक्यासंग दुजाभाऊ करणारी माणसं कोण आहेत, कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष कोणते आहेत, न्याय देणारे नेते कोणते आहेत आणि राजकारणातली एक प्रकारची दलाली निर्माण कुणी केली या तालुक्यामध्ये, या तालुक्याची जनता जाणते। या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही बॅकलॉग निर्माण झालेलं आहे, या तालुक्यातली जी फरफट झालेली आहे ते भरून काढण्यासारखी आदरणीय घोरपडे सरकारांच्या नेतृत्वात हे महायुतीचं पॅनेल या ठिकाणी आम्ही सर्व घटक पक्षांनी केलेला आहे। येणाऱ्या काळात हे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, हा विश्वास या जनतेच्या ताकदीवर आम्ही आपल्या ठिकाणी व्यक्त करतो। या ठिकाणी महांकाली साखर कारखान्याच्या माध्यमातून
जे शेतकऱ्यांना विविध प्रश्न आहेत किंवा अन्य काही महांकाली साखर कारखान्याचे विषय आहे, काही कळेची मुद्दे आहेत, ते आज युवा नेते शंतनू भैया सगरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपली काय प्रतिक्रिया असेल काय? आमची प्रतिक्रिया तसं बघितली तर लोकांच्यातनं आज आम्ही प्रतिसाद घेतलेला आहे. खूप चांगला प्रतिसाद आपल्याला लोकांकडनं मिळत आहे. आणि जसं की आपण बघतच आहात की आपण उमेदवारीही एकदम साधे उमेदवार आपण आज दिले आहेत. भाजपचे असतील, राष्ट्रवादीचे असतील. मग माझी सर्व मतदारांना कळकळीची विनंती आहे की समाजसेवेची आवड असणारा आणि समाजसेवेला वेळ देणारे असे आपण उमेदवार दिलेले आहे. आणि जसे की बाळराजांनी सांगितलंच की तरुणांना रोजगार देण्याचा ह्या पट्ट्यात कोकळा पंचायत समिती गण असू दे, कुच्ची पंचायत समिती गण असू दे, ह्या पट्ट्यातल्या तरुणांना रोजगार कसा मिळेल ह्याच्याकडे आमचं हे विजन असणार आहे. आणि शेती निगडीत जे व्यवसाय आपल्याला काय अनेक उभा करता येईल हे आमच्या डोक्यात धोरणं आहेत. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि सर्व मतदारांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण घड्याळ आणि आमच्या महायुतीला प्रचंड बहुमताने विजय करा. के मराठी न्यूज नेटवर्कसाठी कुणाल कोठावळे, कोकळे. खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळ व्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.